आज आपण इयत्ता 11वी मधील राजकीय संकल्पना प्रकरण पहिलेमधील राज्य यामधील जो आपला उर्वरित स्वाध्याय होता तो बघणार आहोत। यापूर्वीचा आपला जो स्वाध्याय आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक आपल्याला देणार आहे, ते आपण जाऊन तिथून बघावं। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करावं, कारण येणारे नवीन अपडेट आपल्याला असेच मिळत राहतील। यामधील प्रश्न जो आहे आता तो आपण उर्वरित जे आपले 5 मार्कचे प्रश्न राहिले होते तर ते बघूया आज आपण। यामधला पहिला प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। तर यामधील राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे। नंबर 1, राजकीय अस्मिता। राष्ट्रवाद एका प्रकारची राजकीय अस्मिता असते। ती लोकसमुदाय भावनिक पातळीवर राष्ट्राशी जोडते। त्यातून राष्ट्राची स्वतःची ओळख निर्माण होत असते। त्याविषयी लोकसमुदायामध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत होते। लोकसमुदायास राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा देते। युद्धकाळात तरुण वर्ग सैन्य दलात भरती होतात, तर सामान्य नागरिक आपल्या सैन्य दलाला पाठिंबा देतात। दुसरा यामधील मुद्दा, एकता निर्माण करणारी शक्ती। प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये एकता म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता निर्माण करते। राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय विकासास पोषक ठरते। तिसरा आहे मुद्दा, विनाशकारी शक्ती। संकुचित किंवा आक्रमक राष्ट्रवाद विनाशकारी शक्ती असते। संकुचित राष्ट्रवादामुळे जनतेत तेढ व दुरावा निर्माण होतो, तर आक्रमक राष्ट्रवाद देशाला युद्धसंकटात लोटतो। याचं उदाहरण आपण हिटलरच्या आक्रमक राष्ट्रवादाची परिणती दुसऱ्या महायुद्धात कशी झाली तेही बघितलं आहे। किंबहुना ज्याला विनाशकारी शक्ती म्हणतो आपण, सध्या आपण तालिबानमध्ये जे उदाहरण बघितलं, अफगाणिस्तानमध्ये जी सत्ता पालट झाली ती बंदुकीच्या आधारावर एका संघटनेने केलेली आपल्याला दिसून येते। चौथा मुद्दा आहे यामधील साम्राज्यवाद वसाहतवाद विरोधी। उदारमतवादी राष्ट्रवाद साम्राज्यवाद वसाहतवाद विरोधी असतो। जगातील स्वातंत्र्याचे लढे साम्राज्यवाद वसाहतवादाच्या विरोधात होते। भारताचा स्वातंत्र्य संग्राम ब्रिटिश साम्राज्यांच्याच विरोधात होता। त्यानंतरचा पाचवा मुद्दा, स्वयंनिर्णयाचा पुरस्कार। पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्कस्तान या पराभूत देशांच्या साम्राज्याचे विघटन करण्यात आले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा पुरस्कार केला। त्यानुसार प्रत्येक राष्ट्राचा सार्वभौमत्व व स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करण्यात आला आणि मध्य आणि पूर्व युरोपात रुमानिया, बल्गेरिया, युगोस्लाव्हिया इत्यादी राष्ट्रराज्य निर्माण करण्यात आले। म्हणजेच राष्ट्र आणि सार्वभौमत्व यांची सांगड घालण्यात आली। सहावा मुद्दा आहे विविधतेस प्रोत्साहन। राष्ट्रवाद विविधतेत एकतेचा शोध घेत असतो। भारतात धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक विविधता असली तरी स्वातंत्र्य युद्धात हे सर्व भेद विसरून भारतीय लोक एकजूट झाले। ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करून भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटल्याप्रमाणे विविधतेत एकता हा भारतीय राष्ट्रवादाचा गाभा आहे। यामधील दुसरा प्रश्न बघू आता। या राष्ट्रवाद म्हणजे काय ते सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा। यामधील आता बघू आपण राष्ट्रवाद। राष्ट्रवाद हा लोकसमुदायास राष्ट्राशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे। राष्ट्रवाद लोकसमुदायास संघटित करून राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करतो। राष्ट्रवाद राजकीय अस्मिता असते, जी लोकसमुदायास भावनिक पातळीवर राष्ट्राशी जोडते। राष्ट्रप्रेमाच्या भावनेमुळे राष्ट्रास भारतमाता, मदरलँड, फादरलँड असे लोक म्हणतात। राष्ट्राभिमानामुळे युद्धादरम्यान लोक सैन्य दलात भरती होतात किंवा अन्य प्रकारे सेना दलाचा पाठिंबा देतात। अशा प्रकारे राष्ट्रवाद राजकीय पातळीवर लोकांना देशाशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे। राष्ट्रवादाचे प्रकार बघू आता आपण। राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रवादाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत। नंबर 1,
उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद. राष्ट्र आणि राज्य सार्वभौमत्वाची सांगड घालून देणाऱ्या राष्ट्रवादास उदारमतवादी राष्ट्रवाद असे म्हणतात. राष्ट्राध्यक्ष विल्सन यांचे स्वयंनिर्णयाचे तत्त्व उदारमतवादी राष्ट्रवादावर आधारित आहे. त्यानुसार प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे. परंपरानिष्ठ किंवा संकुचित राष्ट्रवाद. परंपरावादी राष्ट्रवाद संकुचित निष्ठांवर आधारित असतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुस्लिम लीगने धर्माच्या आधारे पाकिस्तानची मागणी केली होती. अमेरिकी राष्ट्राभिमान हे या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे विस्तारवादी किंवा आक्रमक राष्ट्रवाद. संकुचित राष्ट्रवादाप्रमाणेच जर्मनीतील विस्तारवादी राष्ट्रीय गौरवामागे आक्रमक भूमिकेचे समर्थन करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रहित जोपासण्यासाठी इंग्लंडसारख्या युरोपीय देशांनी परकीयावर आक्रमण करून आपल्या वसाहती साम्राज्याची स्थापना केली होती. चौथा प्रकार वसाहतवाद विरुद्ध राष्ट्रवाद. युरोपीय राष्ट्राच्या विस्तारवादी राष्ट्रवादाची प्रक्रिया म्हणून भारतासारख्या वसाहती देशात स्वातंत्र्याच्या चळवळी जन्मास आल्या. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारताने आशिया व आफ्रिका खंडातील वसाहती देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला वसाहतवाद विरोध या भूमिकेतूनच पाठिंबा दिला होता. यानंतरचा आपण दीर्घोत्तरी प्रश्न बघूया, जो 10 मार्कासाठी आपल्याला असतो. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हा प्रश्न महत्त्वाचा असतो, जो की 10 मार्कसाठी आहे, म्हणून या संदर्भात आपण थोडं काळजीपूर्वक हा प्रश्न बघावा. राज्याचे घटक स्पष्ट करा. पुढील मुद्दे आपल्याला दिलेले असतात. नंबर अ सार्वभौमत्व, ब शासन संस्था, क लोकसंख्या आणि ड भूप्रदेश. त्याचं उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या मते विशिष्ट भूप्रदेशात विधिनियमांच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेल्या लोकसमुदायास म्हणजे राज्य होय. या व्याख्येच्या आधारे राज्याच्या घटकांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे. यामधील अ येतं सार्वभौमत्व. राज्य हे कायदेशीरदृष्ट्या सार्वभौम असते. याचाच अर्थ त्या राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. या अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने ते आपले परराष्ट्र धोरणविषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. या अधिकारास बहिर्गत सार्वभौमत्व असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात भारत सार्वभौम राज्य असल्याचे घोषित करण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत ब्रिटिश साम्राज्यातील वसाहत होती, म्हणजेच सार्वभौमत्वाच्या अभावी भारत हे राज्य नव्हते. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आपला ब येतो शासन संस्था. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. तिच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेस शासन संस्था असे म्हणतात. राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासन संस्था कायदे करणे, कायद्याची कार्यवाही करणे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्थेला शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते. आधुनिक राज्यात ही कार्य शासन संस्थेच्या घटक संस्था म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ पार पाडत असतात. यामधील तिसरा मुद्दा येतो लोकसंख्या. राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या आवश्यक असते. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव करणाऱ्यांना राज्याचे नागरिक असे म्हणतात. राज्याचे नागरिक म्हणून त्यांना काही अधिकार दिले जातात आणि राज्याद्वारा निर्धारित कर्तव्याचे पालन त्यांनी करावे असे अपेक्षित असते. लोकशाही शासन पद्धती असलेल्या राज्यात नागरिक लोकप्रतिनिधींची निवड करतात. राज्याची लोकसंख्या कमी अधिक असू शकते. त्यास लोकसंख्येचा
संख्यात्मक पैलू असे म्हणतात. संख्येपेक्षा नागरिकाची गुणवत्ता अधिक महत्त्वाची समजली जाते. या गुणवत्तेमध्ये काय येतं? शिक्षण त्यांचं कसं आहे, त्यानंतर उच्च शिक्षण त्यांचं कसं आहे, या बाबी गुणवत्तेमध्ये मोजल्या जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला भूप्रदेश. ज्या भूक्षेत्रावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात. म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूक्षेत्रास भूप्रदेश असे म्हणतात. भूप्रदेशाचे 3 घटक म्हणजे राष्ट्राच्या सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टी लगतचा म्हणजे किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशावरील आकाशाचा भाग. राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो. भारताचा भौगोलिक विस्तार हा खंडप्राय आहे. त्याच्या तुलनेत भूतानचा भूप्रदेश लहान आहे. तर ह्या गोष्टी यासाठी महत्त्वाच्या असतात. भूप्रदेश कसा आहे, तो लहानही असू शकतो किंवा मोठाही असू शकतो. अशा प्रकारे आज आपण यामधील जो राज्याचे प्रमुख घटक आहे, ज्यामध्ये सार्वभौमत्व, शासनसंस्था, लोकसंख्या आणि भूप्रदेश हे 4 घटक बघितले. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना निश्चित शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण येणारे असेच नवीन अपडेट आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.